पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। फडणवीस सरकारचा राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सोयाबीन खरेदी मुदत ही 7 दिवसांनी वाढवली। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। विधानसभेतील भाजपच्या यशानंतर बावनकुळेंचं मोदींकडनं कौतुक। बावनकुळे यांनी दिल्लीत पंतप्रधानांची घेतली भेट। विशेष सहाय्याच्या योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीच्या द्वारे मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय। नागपूरमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्तानं दारू सोडा दूध प्या या उपक्रमाचं आयोजन। रोड मार्क फाउंडेशनच्या वतीनं उपक्रमाचं आयोजन। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत। सिडनीत नवीन वर्षाचं अगदी जल्लोषात स्वागत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकच्या दौऱ्यावर। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंगाचं रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब घेतलं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।